हल्लाबोल भारत न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या अनुदान संबंधी निराधार महिला, अंध, अपंग, विकलांगांना संबंधित कार्यालयात अर्ज करण्यासाठी सदर निराधार व्यक्तींना उत्पन्न दाखले जोडावे लागते। संबंधित निराधार कुटुंब यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो। नवीन जिल्हाधिकारी कार्यालय एका टोकाला आणि शहरातील निराधार कार्यालय दुसऱ्या टोकाला कुटुंबास 150 ते 200 रुपयापर्यंतचा प्रवास खर्च मोजावा लागतो। त्यावरून हेलपाटे अधिक मारावे लागते आणि यासाठी सदर तलाठी कार्यालयात निराधार व्यक्ती शिक्का व सही देण्यास किती कालावधी लावला जातो याचा विचार करून सदर तलाठी कार्यालयात CCTV कॅमेरे बसवण्यात यावे, जेणेकरून तलाठी कार्यालयात काम करणारे कर्मचारी हे दिवसभरात किती काम करतात हे दिसून येईल। तसेच सदर तलाठी कार्यालय नवीन जिल्हाधिकारी कार्यालयात आणावे। सदर कार्यालयाची सोय करून सर्वसामान्य गरीब निराधार कुटुंबाचे हेलपाटे मारताना वेळ व प्रवास खर्च वाचेल याचा विचार करून सामान्य जनतेची होणारी हेळसांड थांबवावी। शासन आपल्या दारी या घोषणेचा आवर्जून विचार व्हावा अशी मागणी जनता ग्राहक संघर्ष समितीच्या वतीने निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली। जनता ग्राहक संघर्ष समिती संघटनेचे अध्यक्ष खाजा हुसेन अत्तार, रियाज अत्तार, रविकांत ममदापुरे, नितीन कांबळे, मुज्जो शेख, कय्यूम तांबोळी, मुज्जो बागवान, नौशाद तांबोळी आदी पदाधिकारी उपस्थित होते। मोठ्या प्रमाणात सेतूच्या आजूबाजू त्यांच्याबद्दल सुद्धा तुम्ही जरा कठोर भूमिका घ्या। सामान्य माणूस विचारायला गेले की त्याला वरपळूनच काढतात। परिस्थिती सामान्य माणसाचीच आहे, परंतु हे वरपळून काढणाऱ्याबद्दल सुद्धा तुम्ही कठोर भूमिका घ्या, ही माझी विनंती आहे तुम्हाला। चालू करते सबको केसी मी खाजा हुसेन अत्तार, अध्यक्ष जनता ग्राहक संघर्ष समिती सोलापूर। आज या ठिकाणी जनता ग्राहक संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे एक लेखी निवेदन देण्यात आलेले आहे की निराधार व्यक्तींना निराधार करण्याचं काम शासनाच्या प्रशासन अधिकारीकडून होत आहे, म्हणून त्या पिळवणुकीच्या विरोधात लेखी निवेदन देण्यात आलेलं आहे। कारण संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत ज्या काही तक्रारी किंवा अर्ज सोबत जोडायचे असतात त्याबाबत हेलपाटे मारावे लागतात। या हेलपाटे तातडीने थांबावेत अशी विनंती जिल्हाधिकारी यांच्याकडे आहे। कारण सध्या सोलापूर शहरातील तलाठी मंडळ कार्यालय आहे असून नसल्यासारखं नसून असल्यासारखी परिस्थिती आहे। हातात दाम लगेच काम याशिवाय होत नाही अशी परिस्थिती सध्या या शासन व्यवस्थेची झालेली आहे। कारण एकीकडे शासन तुमच्या दारी म्हणते आणि आम्ही स्वतः शासनाच्या दारी गेल्यानंतर सध्या जिल्हाधिकारीसुद्धा कार्यालयात नाहीत, निवासी जिल्हाधिकारी कार्यालयात नाहीत। सध्या जिल्हाधिकारी कार्यालय ओस पडलेलं आहे। या परिस्थितीचा विचार करून आणि या तलाठी कार्यालयामध्ये CCTV कॅमेऱ्याची सोय करावी, भ्रष्टाचारमुक्त वातावरण निर्माण करावं, सर्वसामान्य गरिबांना वेळीच न्याय मिळावा आणि संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत होणारी पिळवणूक ताबडतोब थांबवावी अशी जनता ग्राहक संघर्ष समितीची मागणी आहे। अन्यथा आम्हाला रस्त्यावर यावे लागेल याची नोंद घ्यावी। धन्यवाद। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी हल्लाबोल भारत न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।